नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, आपल्यासाठी महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आला आहे। 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 258 कोटींचा पीक विमा आज सकाळी जमा होणार। आज 7 जिल्ह्यांना आलेला आहे मेसेज, पीक विमा खात्यामध्ये जमा। महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झाला आहे? पीक विमा 2022, 2023, 2024 चे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 9,55,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 258 कोटीचा पीक विमा आजपासून जमा होण्यास सुरुवात झाला आहे। एकूण 3175 कोटीचं वाटप सुरू झालं आहे। खरीप हंगाम 2024 मधील अग्रिम वैयक्तिक पीक विमा पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 2022, 23 आणि 24 चे तीनही वर्षातील पीक विमा एकत्र वाटप सुरू झालं आहे। महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी जाहीर केले आहे अखेर पीक विमा खात्यात जमा। खरीप 2024चा पीक विमा जमा झालेला आहे। पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY या संकेतस्थळावरून नुकतीच आलेल्या माहितीनुसार पात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आली आहे। पीक विमा संदर्भातील नवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण 2022, 23, 24 तिन्ही वर्षाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा झाला आहे। पीक विम्याची रक्कम वाढल्यामुळे शेतकरी आनंदात आहे। हेक्टरी 25,000 रुपये प्रति क्विंटल 25,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पैसे वाटप सुरू झाले आहे। आता बघूया नांदेड शहरामध्ये किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे। नांदेड जिल्ह्यातील कापूस सोयाबीन विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी 9,55,532 अर्जदार शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये विमासाठी अर्ज केला होता, परंतु कंपनीने काही लावलेल्या अटी शर्तीनुसार आता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। सर्व शेतकऱ्यांना पैसे आलेले आहे। मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला होता। त्या पावसामुळे जे काही नुकसान झालं होतं, अशा 9,55,000 शेतकऱ्यांना पैसे झालेले आहे। 258 कोटी रुपयांचा अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे। तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व शेतकऱ्यांना पैसे मंजूर होणार आहे। पीक विमा मंजूर केला असून ही रक्कम खात्यामध्ये अपलोड झालेली आहे। स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत नुकसान भरपाईचा दावा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचे पैसे मिळाले आहे। आता बघा, हे सरकार अतिशय जागृत झालं आहे आणि येत्या काही लवकरच 3 ते 4 दिवसामध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जाणून लवकर मोकळा झाला आहे। आता बघा, अजूनही काही शेतकऱ्यांना पीक विमा आलेला नाही। मग पीक विमा भरताना तुम्ही काही चुकीची माहिती भरली आहे का? त्याचबरोबर आपल्या अकाउंटचं KYC झाले आहे का? आपला आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर व्यवस्थित टाकला आहे का? पीक विम्याची रक्कम वाढली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण। जवळजवळ 4 ते 4.5 कोटी रुपयाचा पीक विमा सरकार देणार आहे। अकोला, अमरावती, अहमदनगर, धाराशिव, संभाजीनगर, जळगाव, जालना, पुणे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पीक विमा येणार आहे। राहिलेले 4 ते 5-6 जिल्हे आहे, या सर्व जिल्ह्यांमध्ये सुद्धा येत्याच्या काळात पीक विमा मंजूर झाला आहे। आपल्याला जर पीक विमा अजूनही आला नसेल तर आपण PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन काही क्युरी आले आहे का चेक करायचं आहे, किंवा आपल्या जवळच्या CSC किंवा सायबर कॅफेवरती जाऊन सायबरवाल्याकडून फॉर्म चेक करून घ्यायचा आहे। कारण का बघा, ही महत्त्वाची रक्कम आहे। मागच्या वर्षी जे काही पीक विमा जे काही नुकसान झालेलं आहे, वाऱ्यामुळे असेल, पावसामुळे असेल, किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, किंवा काही ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती होती, काही ठिकाणी ओला दुष्काळ होता, अशा सर्व ठिकाणी पैसे यायला आता सुरुवात झाली आहे। टप्प्याटप्प्यात थोड्या दिवसात पैसे येणार आहे। आपल्याला अजूनही रक्कम जर मिळाली नसेल तर आपण आपले खाते तपासणे गरजेचं आहे, कारण का आपल्या खात्यावरती KYC जर व्यवस्थित झालेले नसेल तरी सुद्धा पैसे येत नाही। आतापर्यंत सरकारने 2,555 कोटी 23 जिल्ह्यांसाठी मंजूर केले आहे। आपल्या परिसरात अजूनही पैसे जर येत नसतील तर आपण नक्की चेक करायचा आहे, किंवा आपले कृषी अधिकारी असतील किंवा मंडल अधिकारी यांच्याकडे संपर्क करायचा आहे। महाराष्ट्रात एकूण 3,175 कोटी मंजूर करले आहे, तर याच्यामधले 1,400 कोटी 14 एप्रिलपर्यंत वितरित करायचे आहे, आणि येत्या काही दिवसामध्ये राहिलेली सर्व रक्कम 30 तारखेपर्यंत सर्व रक्कम सरकार देऊन टाकणार आहे। 22 जिल्ह्यात 100% पैसे जमा होणार आहे। मग आपला जिल्हा येत आहे का? आपण कोणत्या जिल्ह्यात येला आहे कमेंट करून सांगा। आणि पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आपण कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगायला विसरू नका। आपल्याला जर पैसे आले असतील तर किती अमाऊंट आली आहे ते पण कळवा। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।